लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका निर्णायक वळणावरती आलेली आपल्याला दिसलेली आहे। मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे स्वतः इकडे आता तेजस्विनीची एंट्री होणार आहे आणि तेजस्विनीला दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः राजलक्ष्मी आणणार आहे। मुळातच हुशार राजलक्ष्मीने त्याच वेळेला ओळखलेलं आहे की सरकार जिवंत आहे। सरकार म्हणजेच मनस्विनी मेलेली नाहीये, कारण तिनेच आता खोटे पोलीस पाठवलेत। हे आता स्वतः राजलक्ष्मीनेच आपण पाहिलं की कान्हाला स्ट्राईक करून दिलेला आहे आणि त्यानंतरच कान्हा त्या पोलिसांपर्यंत पोहोचत ते खोटे पोलीस आहेत आणि कान्हा आणि राजलक्ष्मी यांना समजलंय की आता इकडे सरकार जिवंत आहे। खरं तर आता असं वाटत आहे ते म्हणजे तेजस्विनीला, म्हणजे आता इकडे मनस्विनीला असं वाटत आहे की आपण याला कान्हाला अडकवतोय ट्रॅपमध्ये त्याची खरी ओळख सांगून, पण कान्हा आणि राजलक्ष्मी यांनी रचलेल्या ट्रॅपमध्येच इकडे आता मनस्विनी अडकले। तेजस्विनी कुठे होती, ती राजलक्ष्मीला कशी भेटली आणि तेजस्विनी जिवंत कशी राहिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि राजलक्ष्मीपर्यंत पोहोचल्यावरती खऱ्या अर्थाने आता मात्र बदला घेण्यासाठी तेजस्विनी, राजलक्ष्मी आणि कान्हा एकत्र येत त्यानंतर सखीला सुद्धा आता विश्वासात घेणार आहेत। त्यामुळे मनस्वीला जे वाटतंय की आता आपण सखी समोर कानाचं भांड फोडून मोठे होऊ, तर तोच डाव आता कान्हा आणि राजलक्ष्मी कशा प्रकारे फेल करणार सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता आपण पाहिलंय की ज्या वेळेला राजलक्ष्मी आले नाटक करत, इकडे आपण किती संस्कारी आहोत हे दाखवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे आता इकडे मनस्वीने, पण तो प्रयत्न राजलक्ष्मीच्या पारखी नजरेतून काही सुटलेला नाहीये। राजलक्ष्मी आता मात्र इकडे जेव्हा बसते आणि त्यावेळेला ती मनस्विनीला आता मुद्दामच असे विषय काढते की त्यानंतर तिच्या चेहऱ्याचे बदललेले हावभाव किंवा आता तिने सरकार कशी होती हे असं जे वाईट साईड बोलल्यावरती जे चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव आहेत आणि त्याचवरून आता इकडे राजलक्ष्मी ओळखते आणि त्याच वेळेला राजलक्ष्मी मुद्दामच खाली बसताना तिकडची आता एक जे खुर्चीवर बसले ती झटकते। ती झटकल्यावरती अचानकपणे मनस्विनीच्या डोळ्यामध्ये धूळ गेलेली आहे। धूळ गेल्यावरती मनस्विनी डोळा चोळते खरा, पण दुसऱ्या क्षणाला ती सावध होते की आपले लेन्स निघाले नाही पाहिजेत। लेन्स निघाले तर एका झटक्यात आपण तेजस्विनी नाही आहोत तर आता मनस्विनी आहोत, हे गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल आणि त्यानंतर मग मात्र आपलं भांड फुटेल आणि म्हणून ती ताबडतोब आत गेले। राजलक्ष्मीने हे सगळं आता नोटीस केले। बरं, तो इकडे आता आजी सगळा पाहुणचार घेऊन निघून तर गेले, पण आता इकडे चिंता लागून राहिलेली आहे ती म्हणजे आता इकडे मनस्विनीला की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता मात्र ह्या पेपरवरती उद्याच्या दिवसाला सही घेतली पाहिजे। आणि ही सही घेत असताना मुळातच राजलक्ष्मीचा हा जो नातू आहे ना त्याचं सत्य समोर आणलं पाहिजे। तिने मुद्दामच राजलक्ष्मीला बोलवलेलं असतं की जेणेकरून आता मात्र इकडे सखीला समजावं की राजलक्ष्मी आणि कान्हा या दोघांचं हे सगळं नाटक आहे आणि मीच तुझी एकटी सखी आहे, एकटी तुझी खरी आई आहे। लगेचच तेजस्विनी फोन फिरवते आणि आता सांगायला लागते तिच्या वकिलांना ताबडतोब मी जे कागदपत्र तयार करायला सांगितले होते तसे आणि तसेच कागदपत्र घेऊन आता उद्या यायचंय। उद्याच्या दिवसाला माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी आता मात्र इकडे सखी करणार आहे आणि तोच खरा क्षण तिला महत्त्वाचा वाटतो। ते झालं एकदा सह्या की त्यानंतर मग आता आपण कान्हाचं भांड फोडू, पण तिला माहित नाहीये त्याच्या आधीच कान्हाला समजणार होतं की आता ती सरकार नाहीये। कान्हा घरी ज्या वेळेला आजीला आणि त्याच वेळेला आजी सांगायला लागते काय रे तुझी पारखी नजर गेली तरी कुठे? कान्हा सांगतो काय झालं? यावरती आजी सांगायला लागते अरे सरकार म्हणजेच मनस्विनी तुझ्या आजूबाजूला आहे, तुला तिला ओळखता नाही आलं का? यावरती कान्हा म्हणतो काय बोलतेस तू? यावरती आजी आता सांगायला लागते अरे जी घरामध्ये तेजस्विनी म्हणून आता फिरतीये ना ती मनस्विनी आहे आणि आता हे सत्य प्रूव्ह करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत। कान्हा म्हणतो म्हणजे? त्यावरती आजी सांगायला लागते कारण मला खऱ्या आता तेजस्विनीचा पत्ता लागलेला आहे। हे म्हटल्यावरती हे विश्वासच पटत नाहीये। तो बोलतो आजी काय बोलतेस? या आजी आता सांगायला लागते सगळा भूतकाळ आणि ती सांगायला लागते तू हो पुढे, मी आता येतेच मागून। आजीने आता मात्र जे सगळं सांगितलंय
ते ऐकून कान्हाला मोठा धक्का बसलाय. पण प्रेक्षकांनो, आजीने कान्हाला काय सांगितलंय हे आपल्याला एपिसोडच्या शेवटी दाखवलं जातं. आणि आता कान्हा तडफदारपणे इकडे आलेला आहे, ज्या वेळेला इकडे आता सह्यांचं नाटक चालू आहे. सखी आता आपल्या आईच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करत असताना कान्हा तिकडे आलेला आहे आणि कान्हा सांगतोय थांब सखी. त्यावरती सखी आता सांगायला लागते काय झालं. यावरती तो सांगायला लागतो तू जे काही करतेस ना हे सगळं आता तुझ्या म्हणजे जीवाशी बेतणार आहे. यावरती ती म्हणते काय बोलतोयस काय तू. यावरती लगेचच तो सांगायला लागतो हो, खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुला आता तुझ्या आता आईला नाही तर तू या मनस्विनीच्या नावावरती प्रॉपर्टी करते आहेस. ही सरकार आहे, सरकार, तुझी आई नाहीये. त्यावरती आता नाटक करत मनस्विनी सांगायला लागते काय बोलतोयस तू. खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये मला काही कळतच नाहीये, तू असं का बोलतोयस. मुळातच तू तुझी खरी ओळख सखीपासून लपवलेस आणि असं असताना तू आता सांगतोयस की मी सरकार आहे म्हणून. असं म्हटल्यावरती आता आपल्याला एक गोष्ट आठवते का की ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडत असतो त्याच वेळेला अंत अस्त प्रारब्ध असं हातावरती गोंधळ असलेली बाई सगळं शूटिंग करत असते आणि तिथूनच खरी सुरुवात झालेली असते. आणि ज्या आजीने आपली सूत्र इथेच हलवलेली आहेत, आजी आता लगेचच फोन करते घेऊन या तिला. डायरेक्ट आता इकडे घरामध्ये एंट्री करायची वेळ आलेली आहे असं म्हणत आता आजी धडाकेबाज एंट्री करायला त्यावेळेला निघाले. ज्या कान्हा आता इकडे सत्य सांगतोय. फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की आजीने सांगितलंय तू त्याच वेळेला एंट्री कर ज्या वेळेला ती सह्या करून आता पेपर नावे करून घेणार आहे. यावरती कान्हा सांगतो मग त्या सरकारला 100% माहिती आहे की मी कान्हा नाहीये, ती माझं सुद्धा सत्य उलगडेल. यावरती आजी म्हणते उलगडू दे, ही वेळ आलेलीच आहे आता सत्य सांगायची. पण मी तेजस्विनीला घेऊन तिकडे पोहोचती आहे, तू तोपर्यंत हँडल कर. तेजस्विनीला आणायला मला थोडा वेळ लागेल, मला आत्ताच तिची माहिती मिळालेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे त्याचा ड्रामा सुरू केलाय. पेपरचे सही थांबवताच इकडे आता मनस्विनी सांगायला लागते की हा खरा कान्हा नाहीये, हा खरा कान्हा नाहीये, कान्हा माडिक याचं नावच नाहीये, हा राजलक्ष्मीचा नातू आहे. सखी म्हणते काय बोलतेस तू. त्यावरती ती सांगायला लागते पुरावे हवेत, हे घे पुरावे. आणि त्यानंतर ती सांगायला लागते मी खरी तिची आईच आहे, पण तू खोटारडा आहेस आणि म्हणून तू आता मला इकडे खऱ्याचं खोटं करायला सांगत आहेस. तितक्यात तिथे राजलक्ष्मीची एंट्री झाले. थांबा, जे काही खरं खोटं आहे ते आता मी सांगते. यावरती आता मनस्विनी सांगते हा तुमचा नातू नाहीये, हा तुमचाच नातू आहे ना, मग आता खरं खोटं तुम्ही काय करणार. खरं खोटं तर आता मीच करणार आहे. यावरती ती सांगायला लागते खरं खोटं करण्यासाठी आणणार आहे तिला. आणि त्यानंतर सगळ्यात समोर आणलेली आहे ती म्हणजे इकडे स्वतः तेजस्विनी ज्या वेळेला दरीतून खाली कोसळली तिची आपण पाहिलं की बॉडी सापडलेली नाहीये. आणि याच तेजस्विनीला आजीने असं शोधून काढलंय की त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळे धाबे दणाणलेले आहेत. एका झटक्यात मालिकेतली समीकरणं बदलत आजी समोर घेऊन आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळी कर्मकहाणी आजी सांगायला लागते. कान्हा पण हादरलाय, सगळेच हादरलेत. आणि त्याच वेळेला आजी सांगायला लागते की देव तारी त्याला कोण मारी. मुळातच आता मात्र तिची आयुष्य दोर आता ही खूप मोठी आहे आणि त्याचमुळे आता इकडे हिने काहीही केलं तरी तिला देव मारू शकला नाही. देवाने तिला तारलंय. तू कितीही मारण्याचा तिला प्रयत्न केलास ना तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये वाचलेली आहे. आणि तिला एका जोडप्याने वाचवलं जे जंगलामध्ये काटक्या कुटक्या गोळ्या करतात. आणि त्यानंतर मग आता अचानकपणे ॲक्सिडेंटली तिची माझी भेट झालेली आहे. बरं, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळा घडलेला प्रकार आता आजी सांगायला लागते. मुळातच हिला मारण्यासाठी तेजस्विनीने जे काही केलं होतं ना, तेजस्विनीला मारण्यासाठी मनस्विनीने जे काही केलं होतं त्या सगळ्या गोष्टी आजीने समोर आणल्यावरती एका झटक्यात मालिकेची समीकरणं अशी काही बदललेत आणि इथूनच खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मग तो व्हिडिओ
पुरावा म्हणून तो व्हिडिओ, आणि आता इकडे ती सांगायला लागते नाही या खोटं बोलतायत, या सरकार आहेत, गेली ती खाली सरकार होती, मग सरकार वाचली असेल. आजी सांगते अजिबात नाहीये, मी आता वकिलांना पण घेऊन आलेले आहे, डॉक्टर पण येतील आणि लेन्सचं सत्य आता सांगतील. इकडे आता घाबरलेली आहे ती, म्हणजे लगेच सरकारचं सत्य आता आजीने तेजस्विनीला समोर आणतात. सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने सखीचे डोळे उघडलेत. पण प्रश्न आता राहिलाय कान्हाच्या खऱ्या ओळखीचा. कान्हाची खरी ओळख समोर आल्यावरती मालिकेमधले टर्निंग पॉइंट वाढत जाणार आहेत. काय होणार, कसं होणार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेचे पुढील अपकमिंग ट्विस्ट पाहायला आवडतील का कमेंट करून नक्की कळवा.